हाय गाईज, तर आज मी बनवणार आहे डाळ पालक. रोज विचार करते बाबूच्या पोटामध्ये काही ना काही पौष्टिक गेलं पाहिजे. तर इकडे मी डाळ भिजत घातली होती आणि डाळ शिजवायला घेतली. तर त्याच्यामध्ये टोमॅटो, हळद, मीठ आणि मिरची टाकून पाणी टाकून डाळ लावली कुकरला. आणि मार्केटला गेली होती मी आज. तर मार्केटला मला मच्छी दिसली, ती पण बांगडा मच्छी आणि एकदम ताजी होती. आज मी यांना कॉल पण नाही केला की आज भाजीला काय बनवायचं. स्वतःलाच विचारलं आणि म्हटलं चला आज मच्छी बांगडाच केला पाहिजे फ्राय. तर मग इकडे मी मच्छी मॅरिनेट करायला घेतलेली आहे. लाल तिखट, हळद, मीठ आणि थोडंसं अद्रक लसणची पेस्ट टाकून तेल टाकून चांगली मॅरिनेट करायला घेतलेले आहे. रोज भाजीचं खूप टेन्शन येतं बायकांना काय बनवायचं, आणि आज यांना न फोन करता म्हटलं चला आज माशीच केली पाहिजे. कधी आपला पण स्वतःचा विचार केला पाहिजे ना. मग म्हटलं चला इकडे मॅरिनेट करून पटकन घेऊया. आणि जशीच मॅरिनेट झाली तसं मी याच्यामध्ये ना पाकळ्या पण टाकल्या होत्या लसणाच्या. अशी पण बांगडा मासे खूप टेस्टी लागते खायला. साधी करू ना असं करू, तर म्हटलं केलं पाहिजे पाकळ्या टाकून, कशा लागतं बघूया आपण. आणि इकडे काय मग डाळीला फोडणी करायला घेतली. राई टाकली, जिरे टाकले आणि लसूण टाकून कढीपत्ता टाकून चांगली इथे फोडणी दिली. पाणी पण आलं होतं, पण म्हटलं जाऊ दे टाकीमध्ये पडू दे तोपर्यंत, नंतर भरता येईल, फोडणी द्यायची आहे. आणि बाबूला भूक पण लागली होती. बाबू बोलला मम्मा भूक लागली. म्हटलं थांब इकडे डाळीला फोडणी देते, पटकन आवरून घेते आणि तुला देते. मग काय, एका साईडला भात शिजत होता आणि दुसऱ्या साईडला माझी डाळ शिजत होती. मग लगेच भात झाल्यानंतर लगेच मग मी मच्छी फ्राय करायला घेतली. आणि बाबूला म्हटलं आधी भरवू. इकडे मच्छी टाकली आणि